श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे एखादं बाळ विनाकारण रडत असेल किंवा आपल्यालाही खूप अस्वस्थ वाटत असेल तर घरातील मोठी माणसं म्हणतातच की नजर लागली असेल, नजर काढ. पण ही नजर नक्की काय असते? खरंच मीठ मिरचीने नजर निघते का? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नजर काढण्याचे 3 प्रभावी उपाय सांगणार आहे. ते पहिली गोष्ट म्हणजे नजर लागणं म्हणजे नक्की काय असतं? तर विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक माणसाभोवती एक ऑरा किंवा ऊर्जा वलय असतं. जेव्हा कोणी व्यक्ती आपल्याकडे तीव्र मत्सर किंवा ईर्ष्या किंवा खूप प्रेमाने सुद्धा पाहतं, तेव्हा त्याच्या डोळ्यांतून निघणाऱ्या लहरी ज्या असतात त्या आपल्या ऊर्जेवरती परिणाम करतात आणि यालाच आपण नजर लागणं म्हणतो. यामुळे चिडचिड होते, थकवा येतो किंवा मुलांचं रडणं, ताप येणं, कणकण येणं असे प्रकार घडत असतात. तर नजर काढण्याच्या 3 मुख्य पद्धती कोणत्या? पहिली गोष्ट म्हणजे मीठ, मोहरी आणि लाल मिरची. ज्याची नजर काढायची आहे त्याला पूर्वेकडे तोंड करून बसवा. मूठभर खडे मीठ, मोहरी आणि 3 सुक्या लाल मिरच्या घ्या. मीठ हे खडं मीठच पाहिजे, म्हणजे मोठं मीठ पाहिजे. ते अत्यंत प्रभावी असतं. त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते ओवाळायचं आहे. हे साहित्य आगीत टाकायचं आहे. जर मिरच्यांचा ठसका आला नाही तर समजायचं की नकारात्मक ऊर्जा जी आहे ती शोषली गेली आहे, म्हणजेच तुमची नजर निघालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कापराचा वापर. एक कापराची वडी पेटवून ती व्यक्तीवरून 3 वेळा ओवाळायची आहे. कापूर हा वातावरणात शुद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो. तो जळताना आजूबाजूची नकारात्मकता सुद्धा नष्ट करून टाकतो. त्याच्यामुळे कापरानेही तुमची नजर दोष जो आहे तो कमी होतो. नजर जी लागलेली आहे ती निघते, म्हणून कापराचा वापरही करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे तुरटीचा उपाय. एक तुरटीचा खडा घेऊन 7 वेळा ओवाळा आणि निखाऱ्यावरती टाका. तुरटी जळल्यानंतर जो आकार घेते त्यावरून जुनी लोक म्हणायची की कोणाची नजर लागली याचा अंदाज लावला जात असे. तर आता हे खरंच काम करतं का? की लोक याला बरेच अंधश्रद्धा सुद्धा म्हणतात, पण मिठात नकारात्मक ऊर्जा शोषण्याचा गुणधर्म असतात हे सिद्ध झालं आहे. आणि दुसरं असं की नजर काढताना जो स्पर्श किंवा विधी केला जातो त्यामुळे संबंधित व्यक्तीला सायकोलॉजिकली रिलीफ मिळतो आणि त्यामुळे त्याचं डोकं, मन शांत होतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मुलाला ताप असेल, उलट्या होत असतील किंवा मोठी व्यक्ती आजारी असेल तर नजर काढण्यासोबतच डॉक्टरांकडे जाणे सर्वात महत्त्वाचं आहे. केवळ नजर काढण्यावरही अवलंबून राहू नका, कारण आरोग्य ही आपली पहिली प्राथमिकता असते. तर ही होती नजर काढण्यामागची खरी माहिती. तुमच्याकडे नजर काढण्याची कोणती वेगळी पद्धत आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.